नमस्कार कृषी मित्रांनो, कृषी रत्न या YouTube प्लॅटफॉर्मवर मी गणेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। तर आपण सॉइल फिजिकल प्रॉपर्टीज हा टॉपिक बघत आहोत। मागच्या लेक्चरमध्ये आपण सॉइल टेक्स्चर आणि सॉइल स्ट्रक्चर हे दोन प्रॉपर्टीज बघितल्या। आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टीज बघूया। तर आज आपण बघणार आहोत पुढच्या प्रॉपर्टीज। पहिले सरफेस एरिया, ठीक आहे, सरफेस एरिया। आता बघा सॉइलचा सरफेस एरिया, आता ही प्रॉपर्टी जी आहे दॅट इज अपर सरफेस दॅट एरिया इज डिटरमाइंड बाय, आता तो कसा डिटरमाइन केला जातो तर एका सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम सॉइल मध्ये किती पार्टिकल्स अकोमोडेट होतात त्यावरून त्याचा सरफेस एरिया डिटरमाइन होतो। म्हणजेच काय तर सरफेस एरिया ही सॉइलची जी प्रॉपर्टी आहे इट डिपेंड्स or it is affected by size of particle। त्याच्यानंतर it also depends upon shape of particle। कसं तर बघा आता जे लार्ज साइज पार्टिकल्स, आपण जर का सॉइलच्या टेक्स्चरचा जर का अभ्यास केला तर सॉइल टेक्स्चर मध्ये सॅन्ड, सिल्ट आणि क्ले, ठीक आहे। तर याच्यामध्ये सॅन्ड पार्टिकलची साईज ही मोठी असते ऍज कम्पेअर्ड टू क्ले अँड सिल्ट, ठीक आहे। तर बघा आता 1 सेंटीमीटर क्यूब एवढ्या व्हॉल्यूम मध्ये सॉइलच्या सॅन्डचे जे पार्टिकल्स आहे ते कमी अकोमोडेट होतील ऍज कम्पेअर टू क्ले, आणि क्लेचे खूप फाईन पार्टिकल्स असतात ते जास्तीत जास्त अकोमोडेट होतील। आता बघा जेवढा सॉइल पार्टिकल्सचा साईज कमी तेवढा त्या सॉइल पार्टिकलचा सरफेस एरिया जास्त, ठीक आहे। therefore size of the soil particle is इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया, किंवा आपण उलट म्हणू शकतो काय, द सरफेस एरिया ऑफ द सॉइल पार्टिकल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द सॉइल। म्हणजेच काय तर जेवढा सॉइलचा पार्टिकल लहान तेवढा त्याचा सरफेस एरिया जास्त। मग त्याच्यानुसार आपण जर का त्याची रेंज बघितली तर सर्वात जास्त सरफेस एरिया सॉइल सेपरेटचा कोणाचा येईल तर क्लेचा, त्याच्यानंतर येईल सिल्ट, आणि सर्वात लास्ट म्हणजे सर्वात कमी सरफेस एरिया तो येईल सॅन्ड पार्टिकल्स, ठीक आहे। तर दिस इज हाऊ द सरफेस एरिया ऑफ अ सॉइल पार्टिकल डिपेंड्स अपॉन द साइज। त्याच्यानंतर बघा शेप, तर बघा जे स्पेरिकल सॉइल पार्टिकल्स असतात त्याच्यापेक्षा जे प्लेट लाईक, ओके, जे प्लेट लाईक किंवा फ्लॅट जे शेप असतो सॉइल पार्टिकल्सचा ते जास्तीत जास्त या 1 क्युबिक सेंटीमीटर व्हॉल्यूम मध्ये सॉइलच्या अकोमोडेट होतील। त्याच्यामुळे फ्लॅट शेप जे सॉइल पार्टिकल्स आहे त्यांचा सरफेस एरिया हा राउंड शेप किंवा स्पेरिकल शेप सॉइल पार्टिकल्स पेक्षा जास्त आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे सरफेस एरिया हा साईज आणि शेप या दोन पॅरामीटर्सवर डिपेंड करतो, ठीक आहे। आता बघा सरफेस एरिया आपण का स्टडी करतो तर बघा जेवढा सरफेस एरिया जास्त, आपण क्लेच्या बाबतीत घेऊया, जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढ्या त्याच्या सरफेस ऍक्टिव्हिटीज जास्त, ठीक आहे। त्या सॉइलच्या सरफेसवर सरफेस ऍक्टिव्हिटीज जास्त म्हणजेच काय तर तेवढ्या फिजिओ केमिकल रिॲक्शन्स जास्त प्रमाणात होतील, आणि फिजिओ केमिकल रिॲक्शन जास्त प्रमाणात होतील। त्याच्यानंतर सॉइल सरफेस एरिया जास्त असल्यामुळे जास्तीत जास्त वॉटर आणि न्यूट्रिएंट्स हे ऍब्सॉर्ब केले जातील त्या सॉइल पार्टिकल्सने, आणि परिणामतः इट इज बेनिफिशियल फॉर द ओव्हरऑल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट्स। त्याच्यामुळे आपण सरफेस एरियाचा अभ्यास करतो। सो दिस इज ऑल अबाउट दी सरफेस एरिया। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द सॉइल, ती आहे डेन्सिटी, ठीक आहे। एनसीआरसीटीच्या अनुषंगाने डेन्सिटी ऑफ द सॉइल हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे। तर बघा आपल्याला माहिती आहे डेन्सिटी म्हणजे काय तर मास अपॉन व्हॉल्यूम, दॅट इज अमाउंट ऑफ मास अकोमोडेटेड इन द सॉइलची जी डेन्सिटी आहे ती दोन प्रकारे मेजर केली जाते, दॅट इज पार्टिकल डेन्सिटी आणि बल्क डेन्सिटी, ठीक आहे। आणि याचे युनिट बघा द डेन्सिटी ऑफ सॉइल इज मेजर्ड इन मेगाग्राम पर मीटर क्यूब किंवा ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, ठीक आहे। तर आपण दोन्ही बघूया। तर पहिले पार्टिकल डेन्सिटी, पार्टिकल डेन्सिटी म्हणजे काय
that mass of a soil in a solid portion of a volume. Okay, that is weight of a soil in a solid portion of a soil is nothing but the particle density. Okay, याच्यामध्ये सॉलिड पोर्शनचं जेवढं कंपोजिशन आहे मासचं, दॅट इज द पार्टिकल डेन्सिटी. आता पार्टिकल डेन्सिटीलाच आपण ट्रू डेन्सिटी असं सुद्धा म्हणतो. ओके, आपल्याला माहितीये सॉइलचं कंपोजिशन, सॉइलमध्ये मिनरल मॅटर सुद्धा असते, ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा असते, आणि याच्यासोबत या सॉलिड पोर्शन सोबतच काही पोअर स्पेसेस असतात. ओके, काही पोअर स्पेसेस असतात. हे पोअर स्पेसेस सोडून जे काही सॉलिड पोर्शन आहे त्याचं मास इट इज मेजर्ड इन द पार्टिकल डेन्सिटी. ओके, तर बघा आता याच्यामध्ये पार्टिकल डेन्सिटी जी आहे, तर अशी सॉइल ज्यामध्ये पॅरेंट मटेरियल हे हेवी मिनरल्स असतात. हेवी मिनरल्स म्हणजे कोणते, तर बघा त्याच्यामध्ये मॅग्नेटाइट असो, ओके, मॅग्नेटाइट, लिमोनाइट, अशा प्रकारचे जे हेवी मिनरल्स असतील त्या सॉइलची पार्टिकल डेन्सिटी ही जास्त असते. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यावर पार्टिकल डेन्सिटीवर अजून इफेक्ट करणारा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑर्गॅनिक मॅटर. आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक मॅटर जर का सॉइलमध्ये इनकॉर्पोरेट केला तर ते सॉइलचं स्ट्रक्चर फायबर बनवते. ठीक आहे, त्याच्यानंतर पोअर स्पेसेस वाढवते. त्याच्यामुळे पोअर स्पेसेस वाढवल्यामुळे पार्टिकल डेन्सिटी ही डिक्रीज होते. त्याच्यामुळे काय, तर इथे ऑब्जेक्टिव्ह जर का विचारला गेला की जर का एखाद्या सॉइलमध्ये ऑर्गॅनिक मॅटर हे जास्त असलं तर त्याची पार्टिकल डेन्सिटी ही कमी असते. ठीक आहे, तर जनरली आपण सॉइलची पार्टिकल डेन्सिटी ही अभ्यास करताना 2.65 ग्रॅम पर सीसी एवढी कन्सिडर करतो. ठीक आहे, 2.65 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. परंतु परीक्षेच्या अनुषंगाने सॉइल सेपरेट जे आहे सॅन्ड, सिल्ट अँड क्ले, तर त्यांची वेगवेगळी पार्टिकल डेन्सिटी आहे. तर तो जो फॅक्च्युअल डाटा आहे म्हणजे त्याची जी पार्टिकल डेन्सिटी आहे ती आपल्याला परीक्षेत विचारल्या जाऊ शकते. त्यानुसार बघा, सपोज टेक्स्चरल क्लास आणि त्याची पार्टिकल डेन्सिटी. तर बघा पहिले कोअर्स सँड, त्याच्यानंतर फाईन सँड, सिल्ट आणि लास्ट क्ले. ठीक आहे, तर कोअर्स सँडची पार्टिकल डेन्सिटी बघा 2.655 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. त्याच्यानंतर फाईन सँडची पार्टिकल डेन्सिटी 2.659 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर सिल्टची पार्टिकल डेन्सिटी बघा 2.798 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. त्याच्यानंतर क्लेची 2.837 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके, तर हे आहे पार्टिकल डेन्सिटीच्या बाबतीत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा टाईप डेन्सिटीचा, दॅट इज बल्क डेन्सिटी. ओके, बल्क डेन्सिटी. व्हॉट इज बल्क डेन्सिटी? बल्क डेन्सिटी इज वेट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सॉइल इन्क्लुडिंग पोअर स्पेसेस. ठीक आहे, बल्क डेन्सिटी ऑफ अ सॉइल इज वेट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सॉइल इन्क्लुडिंग पोअर स्पेसेस. म्हणजेच काय, व्हॉल्यूम इन्क्लुडिंग सॉलिड प्लस व्हॉइड्स किंवा पोअर स्पेसेस. ठीक आहे, याच्यामध्ये बल्क डेन्सिटीचा अभ्यास करताना याच्यामध्ये पोअर स्पेसेसचा सुद्धा व्हॉल्यूम कन्सिडर केला जातो. ठीक आहे, तर बल्क डेन्सिटी आपल्याला ऍग्रिकल्चरचा अभ्यास करताना बल्क डेन्सिटीचा अभ्यास करणे हे खूप अनिवार्य ठरते ऍज कम्पेअर टू पार्टिकल डेन्सिटी. का, तर बल्क डेन्सिटी जी आहे इट कॉन्ट्रीब्युट्स टू द ओव्हरऑल फिजिकल स्ट्रक्चर ऑफ सॉइल. ओके, फेवरेबल फिजिकल स्ट्रक्चर ऑफ सॉइल. कसं, तर बल्क डेन्सिटीमध्ये पोअर स्पेसेस सुद्धा असतात आणि पोअर स्पेसेस असल्यामुळे जेवढे जास्त सॉइलमध्ये पोअर स्पेसेस तेवढं त्याचं एरिएशन जास्त, तेवढी त्याची परमिएबिलिटी टू वॉटर जास्त, त्याच्यानंतर तेवढं त्याचं लिचिंग जास्त.
रिचिंग ऑफ वॉटर जास्त, आणि या सगळ्या प्रॉपर्टीज मेक्स द सॉइल फेवरेबल कंडिशन फॉर द ओव्हरऑल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता याला बल्क डेन्सिटीला कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. ठीक आहे. बल्क डेन्सिटीला कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. तर पहिले आहे पोअर स्पेस. ठीक आहे. पोअर स्पेस, पोअर स्पेस इथे बघा, बल्क डेन्सिटी वेट अपॉन व्हॉल्यूम सॉलिड प्लस पोअर स्पेसेस. ठीक आहे. बघा आता जेवढे पोअर स्पेसेस जास्त, पोअर स्पेसेस जास्त म्हणजे काय, डिनॉमिनेटर वाढला. ठीक आहे. जर का आपण इक्वेशनली जर का याचा अभ्यास केला तर जेवढे पोअर स्पेसेस जास्त, पोअर स्पेसेस जास्त झाले म्हणजेच काय, तर बल्क डेन्सिटी कमी, कारण की पोअर स्पेसेस इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बल्क डेन्सिटी. म्हणजेच काय, जेवढी सॉइलमध्ये पोअर स्पेसेस जास्त तेवढी त्याची बल्क डेन्सिटी कमी. आणि जर का फ्युरेबल सॉइल स्ट्रक्चर पाहिजे असलं तरी बल्क डेन्सिटी ही कमीच पाहिजे. म्हणजेच काय, तर पोअर स्पेसेस जास्तीत जास्त पाहिजे. त्याच्यानंतर आहे सॉइलचं टेक्स्चर. ठीक आहे. सॉइलचं टेक्स्चर आपल्याला माहिती आहे सॅन्ड, सिल्ट आणि क्ले. ठीक आहे. तर सॅन्ड मध्ये मॅक्रो पोअर्स असतात, पोअर्स मोठे असतात, आणि क्ले मध्ये ऍज कम्पेअर टू सॅन्ड पोअर्स जे असतात ते स्मॉल साईजचे असतात. परंतु टोटल पोअर स्पेसेस ची जी संख्या आहे ती क्ले फ्रॅक्शन्स मध्ये जास्त असते. ठीक आहे. टोटल पोअर स्पेसेसची संख्या ही क्ले फ्रॅक्शन्स मध्ये जास्त असते. त्याच्यामुळे बल्क डेन्सिटी ही क्ले फ्रॅक्शन्सची कमी राहील. ठीक आहे. आणि जो सॅन्ड फ्रॅक्शन्स आहे त्याची जी बल्क डेन्सिटी आहे ती जास्त राहील ऍज कम्पेअर टू क्ले. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर. माहिती आहे आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर काय करते, तर सॉइल फ्लायबल बनवते, सॉइल मध्ये पोअर स्पेसेस वाढवते, आणि थोडक्यात काय तर जमीन भुसभुशीत बनवते. त्याच्यामुळे बल्क डेन्सिटीवर त्याचा अपोजिट परिणाम होतो. म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर जर का वाढलं तर बल्क डेन्सिटी ही कमी होते. ठीक आहे. आता परत परीक्षेच्या अनुषंगाने वेगवेगळे सॉइल सेपरेट्स जे आहेत त्यांच्या कंटेंटवरून किंवा त्या टाईपच्या सॉइल वरून त्याची बल्क डेन्सिटी. तर बघा सँडी सॉइल, सँडी सॉइलची बल्क डेन्सिटी आहे 1.6 ग्रॅम पर सीसी. त्याच्यानंतर फाईन सँड, किंवाची कोअर सँड, त्याच्यानंतर फाईन सँड किंवा आपण याला लोम म्हणू शकतो. लोम, लोम सॉइल त्याची पार्टिकल डेन्सिटी आहे 1.4 ग्रॅम पर सीसी. त्याच्यानंतर सिल्ट लोम, सिल्ट लोमची सॉइल आहे, सिल्ट लोम जो टेक्स्चरल क्लास आहे त्याची बल्क डेन्सिटी 1.3 ग्रॅम पर सीसी. आणि लास्ट जो क्ले टेक्स्चरल सॉइल जे आहे, क्ले टेक्स्चरच्या सॉइल आहे त्याची बल्क डेन्सिटी आहे 1.1 ग्रॅम पर सीसी. तर परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला हे सर्व आकडे माहिती पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं डेन्सिटी ऑफ द सॉइल. त्याच्यामध्ये पार्टिकल डेन्सिटी आणि बल्क डेन्सिटी या दोन डेन्सिटीज आपण बघितल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट प्रॉपर्टी, दॅट इज पोरोसिटी ऑफ सॉइल. ओके. पोरोसिटी ऑफ सॉइल. आता पोरोसिटी ऑफ सॉइल बघण्या अगोदर आपण बघूया पोअर स्पेसेस म्हणजे काय. ठीक आहे. पोअर स्पेसेस, व्हॉल्यूम ऑफ अ सॉइल एक्सक्लुडिंग दी सॉलिड पोर्शन. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ सॉइल विच इज नॉट अकोमोडेटेड बाय द सॉइल पार्टिकल्स. सॉइलचा असा पार्ट जो सॉइल पार्टिकल्सने अकोमोडेट केलेला आहे, म्हणजे काय ब्लँक स्पेस, दॅट इज नथिंग बट द पोअर स्पेसेस. मग आता या पोअर स्पेसेसच्या साईज वरून त्याचे दोन प्रकार पडतात, मॅक्रोपोर्स आणि मायक्रोपोर्स. किंवा याला म्हणतात, मॅक्रोला म्हणतात नॉन कॅपिलरी पोअर्स आणि मायक्रोला कॅपिलरी पोअर्स. ठीक आहे. आता बघा मॅक्रोपोर्स म्हणजे साईज मोठी आहे, साईज मोठी आहे त्याच्यामुळे याच्यात इझिली पर्कोलेशन ऑफ वॉटर. ओके. इझिली पर्कोलेशन ऑफ वॉटर अँड एअर मुवमेंट टेक्स प्लेस. ठीक आहे. साहजिक आहे पोअर स्पेसची साईज जर का मोठी आहे त्याच्यामुळे त्याच्यातून वॉटर इझिली पर्कोलेट होऊ शकते, त्याच्यानंतर एअर इझिली पास होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे एक वेल डेव्हलप इरिएटेड सॉइल कंडिशन तयार करते. आणि इन केस ऑफ मायक्रोपोर्स जे असतात किंवा कॅपिलरी पोर्स जे असतात त्यांची साईज मॅक्रोपोर्सच्या कम्पेअरनी कमी असते. त्याच्यामुळे इथे हिंड्रन्स तयार होतो किंवा एक अडथळा तयार होतो वॉटरच्या आणि एअरच्या मुवमेंटला. ओके. म्हणजे काय, तर
मायक्रोपोर्स मध्ये वॉटरची आणि एअरची मुवमेंट जी आहे ती मॅक्रोपोर्सच्या तुलनेमध्ये रिस्ट्रिक्टेड आहे. ओके. आता बघा हे जे पोअर स्पेसेस आहेत मायक्रोपोर्स आणि मायक्रोपोर्स हे सॉइलचा नियर अबाउट 50% पोर्शन अकोमोडेट करतात. कोणता? तर सॉइल एअर आणि सॉइल वॉटर. ओके. आता जे मायक्रोपोर्स आहेत ते कुठे आढळतात? तर आपण सॉइल सेपरेट सोडून बघितलेलं आहे. जी कोअर सँड असते तिथे मायक्रोपोर्स जास्त प्रमाणात आढळून येतात. त्याच्यानंतर जी क्ले सॉइल आहे त्याच्यामध्ये मायक्रोपोर्स आढळून येतात. ठीक आहे. आता गुड कंडिशन सॉइल, ओके, गुड कंडिशन सॉइल किंवा सॉइल विथ गुड कंडिशन केव्हा म्हणू? जेव्हा त्याच्यामध्ये मॅक्रोपोर्स आणि मायक्रोपोर्स हे इक्वल प्रोपोर्शन मध्ये असले. सो दॅट सॉइल इज आयडियल फॉर दी क्रॉप ग्रोथ. ठीक आहे. तर बघा हे जे मॅक्रोपोर्स आणि मायक्रोपोर्स आहे इट अफेक्ट्स दी सॉइल प्रॉपर्टीज लाईक परमिएबिलिटी, ड्रेनेज, सॉइल एरिएशन एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आता आपण बघूया पोरोसिटी. तर बघा पोरोसिटी काय फॉर्म्युला? पोरोसिटी इज 100 मायनस बल्क डेन्सिटी अपॉन पार्टिकल डेन्सिटी इंटू 100 किंवा याच्यामधला 100 जर का कॉमन काढला तर 1 मायनस पीडी अपॉन पीडी मल्टिप्लाय बाय 100. तर बघा सपोज आपण सॉइल कसा आता फॉर्म्युला कसा डिराइव्ह झाला? सपोज आपण सॉइलचा व्हॉल्यूम कन्सिडर केला 100. ठीक आहे. याच्यामध्ये काय येईल? पर्सेंट पोअर स्पेसेस येतील प्लस पर्सेंट सॉलिड पोर्शन येईल. ठीक आहे. आपल्याला काय माहिती आहे? पर्सेंट पोअर स्पेसेस म्हणजेच पोरोसिटी. पर्सेंट पोअर स्पेसेस इज इक्वल टू 100 मायनस पर्सेंट सॉलिड पोर्शन. ठीक आहे. सॉलिड पोर्शन कोणता? तर बल्क डेन्सिटी अपॉन पार्टिकल डेन्सिटी आणि पर्सेंट आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 100 हा फ्रॅक्शन. ठीक आहे. 100 कॉमन केले 1 मायनस बीडी अपॉन पीडी मल्टिप्लाय बाय 100. अशा प्रकारे हा फॉर्म्युला डिराइव्ह झाला सॉइल पोरोसिटीचा. ठीक आहे. आता सॉइल पोरोसिटीला अफेक्ट करणारे फॅक्टर वन लाईन आन्सर क्वेश्चन्स मध्ये जे हे फॅक्टर्स जे आहेत त्याचा इफेक्ट विचारला जाऊ शकतो. तर सॉइलचं टेक्स्चर. ठीक आहे. तर जे क्ले टेक्स्चर जे आहे त्याच्यामध्ये पोरोसिटी जास्त असते कारण की टोटल पोर स्पेसेस जास्त असतात. त्याच्यानंतर जे सॉइलचं स्ट्रक्चर म्हणजे जे ऍग्रिगेट स्ट्रक्चर असते, ऍग्रिगेट म्हणजे सॉइल पार्टिकल्स जे एकत्रित आलेले असतात त्याच्यामध्ये पोरोसिटी जास्त असते ऍज कम्पेअर टू फाईन ग्रेन स्ट्रक्चर. ओके. जे फाईन ग्रेन स्ट्रक्चर असते ते एक फॉर्म स्ट्रक्चर असते. ऍग्रिगेट स्ट्रक्चरमध्ये पोर स्पेसेस जास्त असतात ऍज कम्पेअर टू फाईन ग्रेन स्ट्रक्चर. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर मागे जसं आपण पाहिलं ऑर्गॅनिक मॅटर पोर स्पेसेस इन्क्रीज करते. त्याच्यानंतर मॅक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? तर थोडक्यात अर्थवर्म घ्या. अर्थवर्म काय करतो? त्याच्या बर्निंग ऍक्शनमुळे पोर स्पेसेस जमिनीमध्ये वाढवतो. म्हणजे मॅक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते पोरोसिटी वाढवतात. त्याच्यानंतर डेप्थ ऑफ द सॉइल. तर बघा जे सरफेस लेअर जो असतो सॉइलचा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऑर्गॅनिक मॅटर असते ऍज कम्पेअर टू सब सरफेस लेअर. ठीक आहे. सब सरफेस लेअर त्याच्यामुळे सरफेस लेअरला ऑर्गॅनिक मॅटर जास्त असल्यामुळे सरफेस लेअरला पोरोसिटी जास्त राहील ऍज कम्पेअर टू सब सरफेस लेअर. त्याच्यानंतर एक क्रॉपिंग. ठीक आहे. क्रॉपिंग. आता आपण क्रॉपिंग केलं म्हणजे क्रॉप ग्रोन केलं शेतामध्ये त्याचं हार्वेस्टिंग झालं म्हणजे थोडक्यात काय त्या क्रॉपने त्या सॉइल मधलं ऑर्गॅनिक मॅटर वापरलं. आता ऑर्गॅनिक मॅटर जर का वापरलं म्हणजेच काय तर त्या सॉइल मधलं ऑर्गॅनिक मॅटर हे कमी झालं. ऑर्गॅनिक मॅटर कमी झालं म्हणजे काय? पोरोसिटी कमी झाली कारण की जसं ऑर्गॅनिक मॅटर सॉइल मध्ये इनकॉर्पोरेट होते तशी त्याची पोरोसिटी वाढते. तर हे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत जे सॉइल पोरोसिटीला इफेक्ट करतात किंवा इन्फ्लुएन्स करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ती आहे सॉइल कलर. ठीक आहे. सॉइल कलर. तर आपला सर्वांना माहिती आहे सॉइल कलर इट इज इझिली ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी ऑफ द सॉइल आणि दिस प्रॉपर्टी हेल्प्स इन स्टडिंग और मॅपिंग ऑफ द सॉइल अँड क्लासिफिकेशन ऑफ सॉइल. ठीक आहे. सॉइलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आणि सॉइलचं मॅपिंग करण्यासाठी सॉइल कलर
ही एक महत्वाची प्रॉपर्टी आहे आणि ती इझिली ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी आपल्या डोळ्यांनी दिसते. तर बघा आता सॉइल कलर जे आहे, सॉइल कलर, तर सॉइलला कलर कशा कशामुळे कॉन्ट्रीब्युट होतो, तर बघा जे वेगवेगळे आता ऑर्गेनिक मॅटर आहे, वेगवेगळे फॅक्टर्स आहे जे सॉइलला कलर इम्पार्ट करतात. ऑर्गेनिक मॅटर आहे, त्यानंतर वेगवेगळे जे सॉइल मधले बेसिस आहे, अवेलेबल बेसिस म्हणजे सोडियम झालं, त्याच्यानंतर पोटॅशियम झालं एक्सेट्रा, या ज्या वेगवेगळ्या बेसिस आहेत त्या सॉइलला कलर इम्पार्ट करतात. त्याच्यानंतर जे आयर्न ऑक्साइड्स आहेत, ओके, जे आयर्न ऑक्साइड्स वेगवेगळे सॉइलमध्ये, सॉइल सोल्युशन मध्ये अवेलेबल, ते सुद्धा सॉइलला कलर इम्पार्ट करतात. त्याच्यानंतर पॅरेंट मटेरियल असते, ओके, म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं पॅरेंट मटेरियलचा, तर बघा रेड सॉइल, रेड सॉइल जी आहे ती इट इज डेव्हलप फ्रॉम रेड सँडस्टोन, ठीक आहे, रेड सँडस्टोन या मिनरल पासून रेड सॉइल तयार होते. मग म्हणजे काय, तर तिचं पॅरेंट मटेरियल सँडस्टोन हे रेड कलरचं असल्यामुळे तिला रेड कलर इम्पार्ट झाला. त्याच्यामुळे त्या कलरला काय म्हणतो आपण, पिडोक्रोमिक कलर, पिडोक्रोमिक कलर, पिडोक्रोमिक कलर, ओके. पिडोपेडॉन मीन्स सॉइल और पॅरेंट मटेरियल, त्याच्यापासून डिराइव्ह झालेला क्रोमा म्हणजेच कलर, दॅट इज पिडोक्रोमिक कलर, ठीक आहे. तर बघा आता सॉइलचा कलर डिटरमाइन करायला 3 प्रकारचे व्हॅरियंट्स आहेत, ठीक आहे, 3 प्रकारचे व्हॅरियंट्स आहेत, ते त्या सॉइलचा कलर डिटरमाइन करतात. तर कोणते कोणते, तर बघा यू, व्हॅल्यू आणि क्रोमा, ठीक आहे. हे 3 व्हॅरियंट्स आहेत जे सॉइलचा कलर डिटरमाइन करतात. तर यू काय डिटरमाइन करते, इट रेफर्स टू दी डॉमिनंट स्पेक्ट्रल कलर, ओके, इट रेफर्स टू डॉमिनंट स्पेक्ट्रल कलर, ओके. जे रेनबो मधले जे कलर आहे ते त्या सॉइलवर इन्सिडेंट झाल्यानंतर त्यातला जो डॉमिनंट कलर आहे, इट सो दिस यू रेफर्स टू डॉमिनंट स्पेक्ट्रल कलर, ठीक आहे. आणि इट इज रिलेटेड विथ दी वेवलेंथ ऑफ द कलर, ठीक आहे, वेवलेंथ ऑफ द लाईट, लाईटची जी वेवलेंथ आहे, ओके, सो यू इज रिलेटेड टू द वेवलेंथ ऑफ द कलर. त्याच्यानंतर आहे व्हॅल्यू, ओके, व्हॉट व्हॅल्यू इंडिकेट, व्हॅल्यू रेफर्स टू द रिलेटिव्ह lightness of the color, okay, value represents relative lightness of color and it is related to the amount of the total light which is incident on the soil. त्याच्यानंतर आहे क्रोमा, क्रोमा काय इंडिकेट करतो, तर क्रोमा इंडिकेट दी रिलेटिव्ह प्युरिटी, रिलेटिव्ह प्युरिटी ऑफ द कलर, ठीक आहे. तर हे 3 प्रकारचे व्हॅरियंट्स आहेत, हे एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतात. दॅट इज यू रिप्रेझेंट्स डॉमिनंट स्पेक्ट्रल कलर, त्याच्यानंतर व्हॅल्यू रिप्रेझेंट्स रिलेटिव्ह लाईटनेस ऑफ द कलर आणि क्रोमा रिप्रेझेंट्स दी रिलेटिव्ह प्युरिटी ऑफ द कलर. आता बघा जे आपण अगोदर वेगवेगळे फॅक्टर्स बघितले होते विच इम्पार्ट्स कलर टू द सॉइल, तर पर्टिक्युलर कोणता फॅक्टर कोणता कलर इम्पार्ट करतो सॉइलला ते आपण बघूया परीक्षेच्या अनुषंगाने. तर बघा पहिला आहे ब्लॅक टू डार्क ग्रे कलर, ब्लॅक टू डार्क ग्रे कलर. सॉइलला ब्लॅक टू डार्क ग्रे कलर इट इज इम्पार्ट बाय ऑर्गेनिक मॅटर. जे काय ऑर्गेनिक मॅटर असतं सॉइल मधलं ते सॉइलला ब्लॅक कलर किंवा डार्क ग्रे कलर इम्पार्ट करते. त्याच्यानंतर ब्राऊन कलर, ठीक आहे, ब्राऊन कलर मोस्टली जे ऑर्गेनिक मॅटर ह्युमसला जो असतो सॉइल मधल्या दॅट इज ब्राऊन कलर. इट इज कॉन्ट्रीब्युटेड बाय मिक्सचर ऑफ ऑर्गेनिक मॅटर अँड आयर्न ऑक्साइड्स, ओके. वेगवेगळे सॉइल मधले जे आयर्न ऑक्साइड्स आहे आणि ऑर्गेनिक मॅटर आहे हे एकत्रितपणे सॉइलला ब्राऊन कलर कॉन्ट्रीब्युट करतात. त्याच्यानंतर आहे रेड कलर, ठीक आहे, रेड कलर. रेड कलर बघा जे अनहायड्रेटेड फेरिक ऑक्साइड्स आहे, अनहायड्रेटेड फेरिक ऑक्साइड जे आहे ते सॉइलला रेड कलर इम्पार्ट करतात. आणि येलो कलर हे सुद्धा फेरिक ऑक्साइड्सच इम्पार्ट करतात परंतु हायड्रेटेड, ओके. जे हायड्रेटेड फेरिक ऑक्साइड्स आहे ते सॉइलला येलो कलर इम्पार्ट करतात आणि जे अनहायड्रेटेड आहे म्हणजे ज्याच्यामध्ये वॉटर नाहीये इट इम्पार्ट्स रेड कलर टू द सॉइल, ओके. त्याच्यानंतर व्हाईट कलर, ओके,
व्हाईट कलर ऑफ सॉइल इज ड्यू टू प्रेझन्स ऑफ सिलिका अँड लाईम. सॉइल मधली जी सिलिका आणि लाईम प्रेझेंट आहे इट इम्पार्ट्स व्हाईट कलर टू द सॉइल. त्याच्यानंतर ब्लूइश किंवा ग्रीनिश कलर, ब्ल्यू किंवा ग्रीन कलर इट इज गिवन बाय फेरस कंपाऊंड. वेगवेगळे जे फेरस कंपाऊंड आहे त्याच्यामुळे सॉइलला ब्लूइश किंवा ग्रीनिश कलर हा येतो. तर हे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत जे सॉइलला वेगवेगळे कलर इम्पार्ट करतात. तर बघा, ऑर्गॅनिक मॅटरमुळे ब्लॅक किंवा डार्क ग्रे कलर, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर आणि आयरन ऑक्साइड्स यांच्या एकत्रित त्याच्यामुळे ब्राऊन कलर, त्याच्यानंतर जे अनहायड्रेटेड फेरिक ऑक्साइड्स आहे त्याच्यामुळे रेड कलर, त्याच्यानंतर हायड्रेटेड फेरिक ऑक्साइड्स आहे त्याच्यामुळे येलो कलर, त्यानंतर सिलिका आणि लाईम हे सॉइलला व्हाईट कलर इम्पार्ट करतात आणि ब्लूइश आणि ग्रीनिश कलर हे वेगवेगळ्या फेरस कंपाऊंड्समुळे सॉइलला येतो. ओके, तर हे होतं सगळं सॉइल कलरच्या बाबतीत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे दॅट इज सॉइल कन्सिस्टन्सी. ठीक आहे, सॉइल कन्सिस्टन्सी, लास्ट प्रॉपर्टी, लास्ट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द सॉइल दॅट इज सॉइल कन्सिस्टन्सी. तर बघा, व्हॉट इज मेंट सॉइल कन्सिस्टन्सी? Soil consistency is the resistance offered by the soil for its mechanical rupture, or malformation. Okay. Resistance offered by the soil for its mechanical rupture or malformation when an external force is applied over it or stress is applied over it. तर बघा, आता सॉइल कन्सिस्टन्सी जी आहे ती इट डिपेंड्स अपॉन व्हेरियस फॅक्टर्स. कोणते कोणते? तर सॉइलचं जे टेक्स्चर आहे, त्याच्यानंतर सॉइलचं स्ट्रक्चर, त्याच्यानंतर सॉइल कोलॉइड्स आणि सॉइल मॉइश्चर. पण मेनली सॉइलची जी कन्सिस्टन्सी आहे ती मॉइश्चर या फॅक्टरवर जास्त डिपेंड करते. आता बघा, वेगवेगळे सॉइल मॉइश्चर लेवल्स आणि त्याच्यानुसार सॉइलची कन्सिस्टन्सी कशी असते त्याच्यासाठी वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्या आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये एक चार्ट आहे, त्या चार्टनुसार आपण त्या टर्म्सचा अभ्यास करूया. ठीक आहे. पहिली मॉइश्चर लेवल आहे वेट कंडिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वेट कंडिशन सॉइल, त्याच्यानंतर आहे मॉइस्ट सॉइल आणि त्याच्यानंतर आहे ड्राय सॉइल. ओके. आता याच्यामध्ये बघा, वेट कंडिशन मध्ये स्टिकीनेस आणि प्लास्टिसिटी हे दोन पॅरामीटर्स यांचा अभ्यास केला जातो. तर बघा, स्टिकीनेस म्हणजे काय? दॅट इज द कंटेंट ऑफ मॉइश्चर इन द सॉइल ऍट विच द सॉइल पार्टिकल गेट स्टिक टू द पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्या सॉइल मधला मॉइश्चर कंडिशन एवढ्या लेवल पर्यंत आहे की ती जी सॉइल आहे ती एखाद्या ऑब्जेक्टला स्टिक होते. ठीक आहे, तेव्हा एखाद्या मेटल बॉडीला स्टिक होते. दॅट प्रॉपर्टी इज नथिंग बट द स्टिकीनेस. आणि प्लास्टिसिटी म्हणजे काय? दॅट इज द चेंज इन द स्ट्रक्चर ऑफ द soil when an external force is applied over it without changing its volume. म्हणजे त्या सॉइल पार्टिकलचा व्हॉल्यूम चेंज नव्हता, ते वेगवेगळ्या स्ट्रक्चर मध्ये फॉर्म होणे ड्यू टू एक्सटर्नल अप्लाइड फोर्स दॅट इज नथिंग बट द प्लास्टिसिटी. त्याच्यानुसार बघा, वेट कंडिशन सॉइलला वेगवेगळ्या टर्म्स दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये नॉन स्टिकी सॉइल, वेगवेगळ्या मॉइश्चर लेवलला नॉन स्टिकी सॉइल, त्याच्यानंतर स्लाइटली स्टिकी सॉइल, त्याच्यानंतर स्टिकी सॉइल आणि लास्ट आहे व्हेरी स्टिकी सॉइल. एवढी मॉइश्चर लेवल आहे त्याच्यानुसार. त्याच्यानंतर प्लास्टिसिटीचा अभ्यास करताना आपण त्याला काय म्हणू? नॉन स्टिकी सॉइलला नॉन प्लास्टिक सॉइल, त्याच्यानंतर स्लाइटली प्लास्टिक, त्याच्यानंतर प्लास्टिक आणि व्हेरी प्लास्टिक. ओके, हे झालं वेट कंडिशनला. आता मॉइस्ट कंडिशनला म्हणजे
वॉटर कंटेंट किंवा मॉइश्चर कंटेंट वेट कंडिशनच्या तुलनेमध्ये थोडंफार कमी. त्याच्यामध्ये लूज सॉइल, त्याच्यानंतर व्हेरी फ्रायबल, ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्म, व्हेरी फॉर्म आणि एक्स्ट्रीमली फॉर्म. ठीक आहे. ह्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहे अंडर मॉइस्ट सॉइल कंडिशन. त्याच्यानंतर ड्राय कंडिशनला लूज सॉइल, त्याच्यानंतर सॉफ्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर स्लाइटली हार्ड, यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलं, सॉइल थोडी स्लाइटली हार्ड बनते. ठीक आहे. त्याच्यानंतर हार्ड, अजून थोडं मॉइश्चर निघून गेलं हार्ड. त्याच्यानंतर व्हेरी हार्ड आणि टोटल मॉइश्चर निघून गेला एक्स्ट्रीमली हार्ड. ठीक आहे. एक्स्ट्रीमली हार्ड. ठीक आहे. तर हे आहे वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज किंवा टर्म्स विच डिस्क्राईब द सॉइल कन्सिस्टन्सी. ठीक आहे. याच्यानंतर बघा 1911 मध्ये एक स्वीडिश ऍग्रिकल्चरिस्ट होता, त्याने त्या सॉइल मधल्या मॉइश्चर लेवलनुसार त्या सॉइलचे सॉइल कन्सिस्टन्सी लिमिट्स डिफाईन केले. ओके. त्याला आपण म्हणतो अटरबर्ग लिमिट ऑफ सॉइल कन्सिस्टन्सी. ओके. अटरबर्ग लिमिट्स ऑफ सॉइल कन्सिस्टन्सी. अटरबर्ग नावाचा सायंटिस्ट होता, त्याने त्या सॉइल मधल्या वेगवेगळ्या मॉइश्चर लेवलनुसार त्याचे वेगवेगळे लिमिट्स ठरवले. त्याला आपण अटरबर्ग लिमिट्स ऑफ सॉइल कन्सिस्टन्सी म्हणतो. तर बघा 4 प्रकारचे लिमिट्स आहेत. पहिला आहे अप्पर प्लास्टिक लिमिट, अप्पर प्लास्टिक लिमिट. त्याच्यानंतर स्टिकी लिमिट. त्याच्यानंतर आहे लोअर प्लास्टिक लिमिट, आणि लास्ट आहे श्रिंकेज लिमिट. ठीक आहे. श्रिंकेज लिमिट. ओके. आता बघा, आता हे वेगवेगळे लिमिट्स आहेत, तर ते कसे? तर बघा, पहिला आहे अप्पर प्लास्टिक लिमिट. ओके. अप्पर प्लास्टिक लिमिट म्हणजे काय? द मॉइश्चर कंटेंट इन द सॉइल अबाउट विच द सॉइल स्टार्ट्स टू फ्लो. ओके. सॉइल स्टार्ट्स टू फ्लो लाईक अ फ्लुइड. ओके. एखाद्या लिक्विड प्रमाणे जेव्हा सॉइल त्या सस्पेंडेड सॉइल सोल्युशन मध्ये वाहायला लागते, त्या मॉइश्चर लेवलला म्हणतो आपण अप्पर प्लास्टिक लिमिट. त्याच्यानंतर आहे स्टिकी लिमिट. स्टिकी लिमिट म्हणजे काय? द मॉइश्चर कंटेंट ऍट विच द सॉइल गेट स्टिक टू द मेटॅलिक बॉडी. ओके. इथे म्हणायचं झालं तर मेटॅलिक स्पूनला, एखाद्या मेटॅलिक स्पूनला जेव्हा सॉइल स्टिक होईल, सो द मॉइश्चर कंटेंट ऍट दॅट लेवल इज कॉल्ड ऍज. ओके. त्याच्यानंतर थर्ड लिमिट आहे, दॅट इज लोअर प्लास्टिक लिमिट. ओके. लोअर प्लास्टिक लिमिट म्हणजे काय? द मिनिमम मॉइश्चर कंटेंट ऍट द सॉइल ऍट विच when we roll the soil by our hand, it turns into the thread-like structure. Okay. आपण सॉइलला घेतलं, हाताने तिला रब केलं, तर एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे फॉर्म होतं. सो दॅट मॉइश्चर कंटेंट लेवल इज कॉल्ड एज लोअर प्लास्टिक लिमिट. आणि लास्ट अटरबर्ग लिमिट आहे श्रिंकेज लिमिट. ओके. श्रिंकेज लिमिट म्हणजे काय? द मिनिमम मॉइश्चर लेवल बिलो विच देर इज नो रिडक्शन इन व्हॉल्यूम ऑफ सॉइल. ओके. म्हणजे सॉइलचं मिनिमम मॉइश्चर लेवल, त्याच्या खाली त्या सॉइलचा जो व्हॉल्यूम आहे तो अजून लहान होऊ शकणार नाही. दॅट इज नथिंग बट द श्रिंकेज लिमिट. तर हे 4 अटरबर्ग लिमिट आहे सॉइल कन्सिस्टन्सी. परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचे आहे हे 4 कोणत्या वेळेस काय होते हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ओके. सो या सर्व होत्या सॉइल फिजिकल प्रॉपर्टीज. ओके. थँक्यू.